हत्ती. तू हत्ती नाही हत्ती. तू आहेस मी हत्ती. पण या मिनी बॉलिवूड म्हणजे दामोदरराव सिटी मध्ये मी आपला घर घेणार. अहो करीना मी पण तिथे घर घेतलंय. ती करीना काही का करीना पण हा घर घेण्याचा विचार करतात. ती करीना कट म्हणजे ती कटरीना. मैले मिशी कटरीना 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 कटरीना. आहो 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 ऐका ना, आपल्याला घर बघायला चलायचंय ना. मला नाही तुला. मला घर घ्यायचं नाही. आहो तसं बरोबर चला. ज्याला तुम्ही झोपडं म्हणता ना तो एक विला आहे विला. हा आणखी आपण त्यात फक्त 2 महिने राहायचं. बाकीचे 10 महिने तुझे आई वडील आणि बहिणीच्या पासपोर्टचं लटापट. असं नाही हो. तसं नाही हो. मला माहितीये आपण तिथे फक्त तुझ्या हट्टा खात्यात चाललोय. तिथे खूप फसवाफसवी चालते. लोक तुम्हाला हातोहात उल्लू बनवतात. आधी काढव मग हत्ती आणि आता उल्लू आणि तुम्ही काय हो तो सल्लू. चला एकदा परत सांगतो तिथे खूप फसवाफसवी चालते. जो चला तो कमी 10 लाख. अहो चला आता त्या घर मालकी बाई वाट बघत असतील. आता निघालो की 15 मिनिटात पोहोचू. चला पण बघून बघून ऍक्टिंग मात्र छान जमायला लागलंय. हा थँक्यू.
सारखं स्वयंपाकीन बाईचा रोल. चुप! इतकी वेळ नाही आली माझ्या. राजू अमेरिकेला जाणार आहे MBA करायला. त्याची फी भरायची. घरापेक्षा त्याचं करिअर महत्वाचं. एकदा का राजू बाबा MBA करून आले ना, असली धागर येतील बघा. मी वर जाते हं. त्यांना असं वाटायला नको की मी फार गरजू वाटते. त्यांना अक्कल नसते म्हणते. स्वतःला चोमड्या भाऊ कदम समजू नको. जा बघ. बघते. एका गवताचं पॅक आणि 4-5 कुंड्या बाबडे बाग. असू द्या. मला तर हे साधं सुंदर घर फार आवडले. खेड्यामधले घरगोलाल, घरगोलाल. अहो स्वाद कोकिळा म्हणे सुंदर हा हॉल छोटासा. असू द्या. मला हे साधं सुबक घर फार आवडले. सुट्टीमध्ये येऊन राहायला मस्त. हा मला माहितीये हे घर तू तुझ्या आई वडिलांसाठी घेणार आहे. आपण मे जून मध्ये इथे येणार. आणखी बाकीचे 10 महिने तुझे आई वडील आणि बहिणीची 5 पोरं. असू द्या हो. गेल्या महिन्यावर आपण एक घर घ्यायचे बोलतोय ना. मी नाही तू बोलते. त्याला तू आपण असं म्हणत असशील तर हा तुझा प्रश्न आहे. मला घर घ्यायचं नाही. मग प्रश्नच संपला. मग कशासाठी आलो आपण इथे? चला मग. चला या या बसा. सॉरी मी जरा कामात होते. कसं वाटलं तुमचं हे गार्डन? फार लांब नाही, फार रुंद नाही. फार लांब नाही फार रुंद नाही थोडा उंच. मला असं म्हणायचंय की आजूबाजूचे बगीचे किती मोठे. त्यात हा सुंदर छोटासा सुबक कसा छान दिसतो की नाही. अच्छा म्हणजे तुमचं असं तत्व आहे की आपल्याला मुलं बाळ नसतील तर आपण शाळेत जाऊन राहायचं. आमचं ड्रॉइंग रूम कसं वाटलं? ड्रॉइंग पेंटिंग रूम जास्त दिसतंय. थोडं पेंटिंग करायला हवं. गेल्याच वर्षी तर दुरुस्ती करून घेतलीये. अहो श्री, हे सुंदर घर बघून तुमची विनोद बुद्धी जरा खूप फाडून आलेली दिसते. मला काही फार आवडलं तुमचं हे घर. काय किंमत आहे हो याची? फक्त 5 करोड. फर्निचर सगळं. तसं मला विकायचं नव्हतं. पण तुमच्यासारखे चांगले लोक आले तर 4 करोड. आता तुम्ही बोला. फार जास्त आहे नाही जमणार. चल ना. आहो आहो पण तुम्ही तुमच्या मनातली किंमत बोला ना. अडीच करोड. काय? नाही जमणार. मला मान्य नाही. चला केव्हा एक घरातून बाहेर जायचं असं व्हायला झालंय. चला. मला नाही आवडलं तुमचं असं वागणं. मलाही कुठे आवडलं तुझं हे झोपडी करायचं. अहो पण तो प्रश्न तुम्ही संपवला ना आधीच. किती सुंदर जिना हो. अहो मला वरचं मजलं बघायचंय. चला चला दाखवू दे तुमचं. चला ना आपण वर जाऊ. मला इतक्यात वर नाही जायचं. मला तिथे जायला त्रास होतो. मी इथेच बसतो. तुमची मर्जी. तसंही त्यांना तुमचं खुराडं आणि झोपडी असले कमेंट्सच ऐकायला नको. आता हिची कटकट थांबेल. सासूबाई सासरे आणि बहिणीची 5 पोरं नको असते. मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे पण एवढं नाही की मी हे 5 करोड घर विकत आहे. मी मुंबईहून आले आहे. मला ताबडतोब घर विकत घ्यायचंय. तुम्ही मंत्री पाहिजे. मी नमस्कार. नमस्कार बसा ना. छे छे मला बसायला अजिबात वेळ नाही. आणि काय किंमत आहे? अहो खरं तर बघा. छे छे मग मुंबईच्या लोकांना झटपट जमा करायची सवय आहे. मग काय कोकणातली लोक मुंबईत पैसे कमवायला जातात आणि मुंबईतली लोक कोकणात पैसे
एक दोन करोड लावून नवं बांधणार झटपट का ते जाऊ